अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी अजूनही पसार. हल्लेखोराने 1 कोटींची मागणी केल्याची माहिती. इमारतीमध्ये काम करणाऱ्यांची चौकशी. 20 पथकांकडून तपास सुरू. सैफ अली खानवरती हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद. हल्लेखोर हिस्ट्री शीटर असल्याची पोलिसांची शंका. मध्यरात्री 2 वाजता घरामध्ये घुसून सैफवरती केले 6 वार. न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरीच्या नंतर सैफ अली खानची प्रकृती स्थिर. पाठीमध्ये रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यामध्ये डॉक्टरांना यश. डॉक्टरांनी माझाला दिली 6 तास चाललेल्या सर्जरीची माहिती. सैफवरच्या हल्ल्यानंतर राजकारण सुद्धा पेटलं. विरोधकांचं कायदा आणि सुव्यवस्थेवरती बोट. तर घटना गंभीर, पण मुंबई सुरक्षित नाही असं म्हणणं चुकीचं. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. सव्वीस जानेवारीच्या आत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. तर मार्च महिन्यामध्ये होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन. केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची शक्यता. परभणीमधून मुंबईच्या दिशेनं आज आंबेडकरी अनुयायांचा लाँग मार्च निघणार. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी. बीड जिल्ह्यामधील आतापर्यंत 162 लोकांचे पिस्तूल परवाने रद्द. 20 जणांच्या नावावरती मृत्यूनंतरही परवाने. तर परवाने रद्द केलेले अनेक जण राजकीय पक्षाशी संबंधित. छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा. विजापूर सुकमा सीमेवरती झालेल्या चकमकीमध्ये नक्षल विरोधी पथकाला मोठं यश. इस्रायल हमास युद्धविराम करार 17 तासामध्येच रद्द होण्याच्या मार्गावर. हमासनं अटींमधून माघार घेतल्याचा नेत्यानाहूंचा आरोप. कराराच्या मंजुरीसाठी बैठक घ्यायला नकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.